हा मॅडम, मी येणार आहे हा क्लासला. बरं बरं. तर ज्यांना यायचंय त्यांनी निदान नाव तरी म्हणजे नाव द्या, मला व्हॉट्सअपवर पाठवा. बाकी पैसे नंतर भरले तरी हरकत नाही पुढच्या महिन्यात. तर आपला एक महिना मंगळवार आणि गुरुवार संध्याकाळी 7:30 वाजता नेहमीप्रमाणे चालू राहील. त्यामध्ये गणिताचा भाग थोडासा, किंवा नंतर कुंडल्या प्रत्येक आपण नेहमी घेतो तशा, आणि तुमच्याही काही असतील कुंडल्या तर त्या आपण द्या. तर काही असतील प्रश्न तर विचारा, तर मग मी क्लास सुरू करते आता. नाही काही प्रश्न आहेत का? येस मॅडम, हरे कृष्णा. हा याच्यात आपण नक्षत्राचा पण काही पार्ट कव्हर करू का? म्हणजे जसं येतील कुंडल्यांमध्ये तसं मग नक्षत्र पण कव्हर होतील. हा, नक्षत्रांचं पण सांगीन थोडं थोडं, यावेळेला एक्सप्लेन करीन. ओके नक्षत्राप्रमाणेच मॅडम. कुंडली बघतो आपण. नक्षत्र आणि गती त्या पद्धतीने कुंडली बघतो. तर नक्षत्रांची जर आणखी थोडी माहिती हवी असेल तर मग सांगेन मी थोडी. हा मॅडम, ओके ओके, हम्म. थँक्यू. हॅलो मॅडम. हा हा, म्हणजे काही ग्रहांच्या मागे पुढे असणारे ग्रह काय रिझल्ट देतात ते पण सांगाल ना मॅडम? जसं हा चंद्राच्या गुरु. हा, ते आपण घेतोच ना. चंद्राच्या हा पुढे राहू, चंद्राच्या पाठीमा काय असेल त्याप्रमाणे, तिथी चंद्राची त्याप्रमाणे घेतोच आपण. सांगेन सांगेन. बाकी काही आहेत प्रश्न? सुरू करू? हा, एक मिनिट मॅडम. हा हॅलो मॅडम, एक मला रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला, की म्हणजे आपला क्लास असतो खूप सुरेख, पण सर जसं एक्सप्लेनेशन करतात वारंवार वारंवार, तो थोडं हळूवारपणे जर घेतली, एकच कुंडली घ्या, पण नाही, ते हा कसा नवशिकते आहे. ऍडव्हान्स आहे, तुम्ही बेसिक बेसिक पण केलेलं नाहीये ना, त्याच्यामुळे ते थोडा नाही, तुम्हाला. माझं बेसिक झालेलं आहे. हा माझं बेसिक झालेलं आहे, पण तुमची शिकवण्याची पद्धत इतकी फास्ट आहे. खूप फास्ट शिकवता मॅडम तुम्ही. थोडं स्लो बरं करा बरं ना मॅडम, सरांसारखं. बरं तर बरं कसं बरं एक्सप्लेन करतात, एकच कुंडली घेतात पण ती डोक्यात बसते. तर बरं थोडं तसं स्लो करा. बाकी शिकवता तुम्ही खूप सुरेख, काही प्रॉब्लेमच नाहीये. बरं थोडं बरं. हळूवारपणे घ्या, हळू कारण घेतलं मी तर पण कॅप्चर बाकीचे पण करते. सांगता. बघा, हळू घेतलं होतं तेव्हा बाकीचे म्हणाले की कुंडल्या 2च झाल्या, 3च होत नाहीत, असं पण होतं. त्याच्यामुळे मग मी थोडस फास्ट नाही घेते. नाही ठीक आहे ठीक आहे, मी नाही, देईन. सरांचं एक्सप्लेनेशनची पद्धती बघा ना मॅडम, किती सुरेख, म्हणजे अगदी हळूवारपणे. आणि जोपर्यंत म्हणजे सर्वांना समजत नाही तोपर्यंत ते पुढे जात नाही. आणि आपल्या बरोबर. क्लासमध्ये कसं होतं की सर्व्हिस सिनियर मोस्ट आहे, म्हणजे अगदी खूप वर्षापासून ते येतात, तर ते कॅप्चर करणारच आहे. त्यांचा स्टडी पण आहे. पण माझ्यासाठी नवीन आहे, पण मी पण कॅप्चर करायचा प्रयत्न करते. थोडं हळूवारपणे घेतलं ना तर फार योग्य राहील असं मला वाटतं मॅडम. ठीक आहे ठीक आहे, ओके. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग असतं ना, रेकॉर्डिंग आणि मध्ये. रेकॉर्डिंग पण असतं, आणि तुमच्याकडे जे रेकॉर्डिंग ऐका रेकॉर्डिंग मला. असतं त्याच्यामुळे मी आता हे सगळे पुढे गेलेले आहेत, एकदम सिनियर आहेत सगळे, तर त्यांना ते रेकॉर्डिंग स्लो वाटणार एकदम. 2-3 मॅडम, आणि वेळा. रेकॉर्डिंग असतं त्याच्यामुळे मी पण फास्ट जाते, जितक्या बरोबर. होतील तेवढ्या व्यवस्थित घ्यायला बघते. काय अरुंधती, तुला काय वाटतं? नाही, कसं? बरोबर आहे. रेकॉर्डिंग ऐका वारंवार. रेकॉर्डिंग 2-3 वेळा ऐकलं की मी सहज कळतं. मॅडम, आम्ही 3दा ऐकतो रेकॉर्डिंग. मॅडम, मग 2-3 तरी 3 वेळा कुंडल्या झाल्या 3 तर बरं वेळा वाटतं आम्हाला ते. 3 वेळा ऐकल्यानंतर तर ते पाठच होतं मॅडम. परफेक्ट क्लास आहे मॅडम तुमचा, काही चेंज नका करू. तुमचं होणार मॅडम, करू नका मॅडम, तुम्ही. 2-3 कुंडल्या तरी झाल्या तर बरं वाटतं ना, शिकायला मिळतं ना, विविधता मिळते त्याच्यामध्ये आपल्याला. हा, एकच तेच कुंडली मी तसं पण 10 करून कुंडल्या बघितलं होतील मग होतं. 10 लेक्चर मध्ये. स्लो घेऊन बघितलं होतं, पण ते 2 हव्यात तरी एक. मॅडम आणि वेगवेगळे 2-3 वेळा टॉपिक्स जर नाही होणार ना, रेकॉर्डिंग 10 ऐकलं ना कुंडल्या तर ते होतील ना मग पाठच 10 होऊन जातं. दिवसामध्ये. काय असं काय? होऊन जाईल ना. 2-3 10 वेळा जर दिवसामध्ये रेकॉर्डिंग फक्त ऐकलं 10 तर होतील पाठच मग. होतं म्हटलं. हा, रेकॉर्डिंग तुमच्याकडेच असतं ना, मी काय काढलं हो पण ना. नाहीये, तर रेकॉर्डिंग नाही, ऐकून होतं ना. मॅडम, 3 तुम्ही काही कुंडल्या प्रॉब्लेम झाल्या नाही. तर उलट उत्तम. हो. 3 नाही होणार, 2च घेईन. पण नाही, एक गणित, थोडं गणित आणि थोडं पुंडलिक बस गणित आणि 2 कुंडल्या असं. चालते. हो, व्हॅल्यूच बरोबर आहे मॅडम, बरोबर हा, आहे. त्याच हो मॅडम, पद्धतीने असंच जाईल. ठेवा. हम्म. प्लीज मॅडम, मॅडम, आपली जी असंच ठेवा. पद्धत आहे ती छान आहे, तर त्याच पद्धतीने घ्या तुम्ही. बरं बरं, करू का सुरुवात? हो मॅडम. हो मॅडम. मॅडम, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. हो.
हा बघा, काही असेल तरी सांगा, काही माझं काही बरोबर नसेल तरी सांगू शकता तुम्ही आरामात. असं काही हे नाहीये की चुकीचं असेल, काही चुकीचं वाटत असेल तर सांगू शकता तुम्ही, असं नाही नाही, काही काही. चुकीचं नाही मॅडम, व्यवस्थित आहे सगळं, बरोबर आहे. आम्ही आम्ही याच्या आधी इतके वाईट क्लास केलेले आहेत की आम्हाला तर लॉटरी लागल्यासारखं होतं तुमचा क्लास सुरू झाला की. खूप 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 धन्यवाद. रेकॉर्डिंग देणार ना पण मॅडम? हो, रेकॉर्डिंग आहे, हा रेकॉर्डिंग आहे. ओके ओके. आता सुरू करते. बघा, आज 25 तारीख आहे, तर आज 3 तिथी आहेत. एक कृष्ण तृतीया जी झाली आहे ती 1:24 संपली रात्री, आणि रात्री कृष्ण चतुर्थी जी सुरू झाली आहे ती 1:24 ते 23:12 अशी ही दुसरी तिथी आहे, आणि ती 22 तासाची आहे. सूर्योदयाला पाहिलेली तिथी आहे, हीच तिथी घ्यायची कृष्ण चतुर्थी. आणि तिसरी जी आहे ती कृष्ण पंचमी आहे, ती 23:12 ते 24 म्हणजे पुढे पुढे जाणार. अशी 3 तिथी आज आहे. तर 3 तिथी काय येतात, तर चंद्राचा स्पीड आता ना 15 अंशाचा आहे. चंद्राचा स्पीड जो आहे तो 15 अंशाचा आहे, स्पीड जास्त आहे. तर 24 तासामध्ये खर तर तिथी 12 अंशाची असते, तर 15 अंश चालायला 24 तास लागतात. 15 अंश चालायला 24 तास लागतात. तर 12 अंश चालायला किती, असं जर गणित काढलं तर किती होतील? आजचा चंद्राचा स्पीड जास्त आहे, 15 अंशाचा आहे, तर 12 अंशाची एक तिथी असते. तर 15 अंश चालायला 24 तास लागतात त्याला, तर 12 अंश चालायला किती, तो कसं करायचं? तर कॅल्क्युलेटर घ्या, 12 डिवायडेड बाय 15 इंटू 24 करा. 12 19.2 डिवायडेड बाय 15 इंटू 24. किती मॅडम झालं? 19 हा, अंश 12 हा, कला. बरोबर. 19 तासात 12 अंश चालतोय. मग एक तिथी जी आहे ती 19 तासात चालते. आता चंद्र फास्ट आहे, तर जेव्हा स्पीड जास्त असतो तेव्हा तिथीला कमी वेळ लागतो, बरोबर. जेव्हा तिथीचा स्पीड जास्त असतो, चंद्राचा स्पीड जास्त असतो, त्यावेळेला तिथी कमी वेळ घेते, म्हणून 3 तिथी येतात. एक करण किती 19 अंशात? तास ना मॅडम? हा 19 तास येईल? 19 हा तास? 19 तास. हा, हम्म. 19 तासात 12 अंश चालते. ते एक तिथी 19 तासात चालते आजचं. हा, हे कळलं काय एवढं? हा, तर एक करंट जो आहे तो 6 अंशाचा असतो. तर आज जर बघितला तर तुम्ही 1:24 ते 12:19 असा भवकरण आहे. तर 00 ते 1:24 हा एक करण आहे, आणि 1:24 ते 12:19 असा भवकरण आहे. तर भवकरण जो आहे 12:19 मायनस 1:24 केले तर 11 तासापेक्षा 5 मिनिटं कमी, म्हणजे 10:55 असं. 11 तासात 6 अंश सूर्य चालतो, तर 22 तासात 12 अंश चालेल. तर 24 तासामध्ये किती? तर 24 डिवायडेड 22 इंटू 12 करा. पुन्हा सांगा. बघा, आजचा करंट जो आहे ना तो 6 अंशाचा असतो. करंट जो आहे ना 6 अंशाचा असतो. तर 00 ते 1:24 हा एक करंट झाला, म्हणजे 12 ते 1:24 पर्यंत एक करंट होता. 1:24 पर्यंत रात्री एक करंट होता. त्याच्यानंतर भवकरण चालू झाला 1:24 ते 12:19. तर 12:19 मधून 1:24 गेले तर 11 तासापेक्षा 5 मिनिटं कमी, म्हणजे 10:55 तास झाले. तर 11 तासामध्ये 6 अंश चालतो,
तर 22 तासामध्ये तो रवी चालेल 12 अंश चालेल. तर 24 तासात किती? तर 24 डिवायडेड बाय 22 इंटू 12. तेरा आलं काहीतरी 14 अंश 13.9 काहीतरी आहे. हा हा 14 म्हणजे चंद्राचा स्पीड 14 ते 15 अंश असा आहे. आता चंद्राची जी मध्यम गती आहे ती 24 तासाला 709 कला आणि 35 विकल आहे. चंद्राची मध्यम गती 24 तासाला 790 कला आणि 35 विकल आहे, म्हणजे 13 अंश 10 कला. ही त्याची गती आहे मध्यम. आणि जी शीघ्र गती आहे चंद्राची 24 तासाला ती 919 कला म्हणजे 15 अंश 19 कला. ही त्याची शीघ्र गती आहे चंद्राची. आणि चंद्राच्या कमी गतीमुळे तिथीची वृद्धी होते आणि जास्त गतीमुळे तिथीचा क्षय होतो, असं ह्याचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणून 3 तिथी आज आल्या. आजच्या दिवसामध्ये 3 तिथी आहे. कृष्ण चतुर्दशी आहे आज. सूर्योदयाला पाहिलेली तिथी कृष्ण चतुर्थी आहे. ती 22 तास आहे. 1:24 ते 23:12 पर्यंत अशी 22 तास आहे. आता तुम्ही तिथी जेव्हा काढता, जसं 2024 जर कॉन्स्टंट बघितलं तर 10 रिमाइंडर येतं. 10 रिमाइंडर म्हणजे जर कॉन्स्टंट आहे 2024 18 आहे, तर कुठलीही डेट मध्ये 2024च्या कुठल्याही डेट मध्ये कुठल्याही महिन्यात डेट आणि महिना आणि प्लस हे कॉन्स्टंट ते प्लस करायचं आणि त्याच्यामध्ये जास्त आले तर 30 मायनस करायचे, तर तुम्हाला तिथी सापडेल. तर मी आता ह्या क्लासला तुम्हाला तिथीचं पूर्ण कॉन्स्टंट देते, मग तुम्हाला पूर्ण 2200 वर्षाची तिथी काढू शकता तुम्ही. मॅडम तिथीचे एकदा परत सांगता कॅल्क्युलेशन? कसलं तिथीचं आता शेवटी एक कॅल्क्युलेशन सांगितलं, ते परत एकदा सांगता जरा. चंद्राची गतीचं नाही, डेट आणि महिना आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट डेट महिना आणि कॉन्स्टंट नंबर प्लस करायचा. ती तिथी येते. नाही, त्याच्यात तर काहीतरी 30 तुम्ही काहीतरी करायला सांगितलं. ते प्लस केल्यानंतर काहीतरी 30 मायनस करायचे का काहीतरी सांगितलं. त्याच्यानंतर जे जास्त आलं 30च्या पुढे 15ची तिथी असते ना, 2 पक्ष असतात 15, तर 30 जास्त आले तर मायनस करायचे 30 पेक्षा. आता ही कुंडली बघा, ही कुंडली आहे 17-11-96-001 पानिपत. आता हे जर बघितलं तर टाइम रिपीट कराल का? मॅडम टाइम परत सांगा ना. 00 म्हणजे रात्री 12:01 17-11-96 रात्री 12:01 पानिपत. आता जर याची तिथी काढायची असेल आपल्याला कुंडलीवरून, तर कशी काढायची? तर 2 पद्धती मी सांगते. ह्याची तिथी जर काढायची असेल कुंडली बघून तर कशी काढायची? तर एक पद्धत आहे की 1996चा कॉन्स्टंट आहे 9 आणि जी डेट आहे महिना आहे 17-11-1996 असं आहे ना. तर 17 मध्ये महिना प्लस करा, डेट मध्ये महिना प्लस करा
17 + 11 आणि हा कॉन्स्टंट नंबर जो आहे 96 तो 9 तो प्लस करा. तर किती आले? 37. 37 मधून 30 घालवा, कारण 30 सप्तमी. 15-15चे तिथी आहेत ना, तर 37 आहे म्हणून 30 मायनस करा. तर किती आले? 7. सप्तमी. 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 तर ही शुक्ल सप्तमी आहे. हा जन्म जो आहे तो शुक्ल सप्तमीचा आहे. असं 2 मिनिटात आपण काढू शकतो. समजलं? हो. हा. आता दुसरी जी पद्धत आहे ही पहिली पद्धत समजली. फक्त तारीख, महिना आणि जो कॉन्स्टंट नंबर आहे तो प्लस करायचा, तर तुम्हाला तिथी कळणार. आता दुसरी पद्धत जी आहे, तर आता रवी आणि चंद्र यांची बेरीज करायची. रवीचे आणि चंद्राचं डिस्टन्स बघायचं. तर रवी 0 अंशावर आहे आणि चंद्र 14 अंशावर आहे. या रवी आणि चंद्राचं डिस्टन्स किती आहे? बेरीज करायची मॅडम. नाही 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 नाही, रवी आणि चंद्राचं डिस्टन्स किती आहे? 14 अंशाचं मॅडम. आ 14 अंश. नाही 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 नाही, रवीचे 0 अंश आहे, चंद्राचे 14 अंश आहे. ह्याचे डिस्टन्स किती आहे रवी आणि चंद्र? 26. नाही. 74 प्लस होतं मॅडम. 45 अंश. 74. प्लस 74. 74. 74 74 आहे. कसं ते सांगते बघा. आता रवीचे 0 अंश आहे म्हणजे हे पूर्ण 30 अंश. रवी नुकताच आलाय ना इकडे, तर ही पूर्ण 30 अंश. त्याच्यानंतर हे 30 अंश 60 झाले. त्याच्यानंतर हे 14 74 झाले. अंश कसे मोजायचे? डिस्टन्स कसा मोजायचा? हे 30 60 आणि हे 14 74. तर 74 डिस्टन्स आहे रवी आणि चंद्रामध्ये. तर 74 डिवायडेड बाय 12 करा. बारसक 6, 2. बारसक बारसक 72. मग 6 तिथी संपून सप्तमी. आणि जे 2 अंश रिमाइंडर राहिलंय, तर 2 अंश रिमाइंडरला 4 तास लागणार. 1 अंशाला 2 अंश 2 तास आणि 2 अंशाला 4 तास. म्हणजे 4 तास आधी, ह्याच्या जन्माच्या 4 तास आधी सप्तमी चालू झाली आहे. हे आपण आता फक्त कुंडलीवरून सांगायचं, गणित असं मांडायचं. 2 जे रिमाइंडर झालंय ते 1 अंशाला 2 तास चंद्र चालतो, तर 2 तासाला 4 तास चालणार. मग 4 तास आधी सप्तमी सुरू झाली. समजलं? म्हणजे रिमाइंडर राहिले ते तास धरायचे हा, का? तास धराय. रवी आणि चंद्राचं डिस्टन्स बघायचं, त्याला 12 ने भागायचं आणि जे येईल ते षष्टी संपून सप्तमी. आता समजलं ना तुम्हाला? हो. हो मॅडम. ठाकरे मॅडम, तुम्हाला कळलं का? हो मॅडम. आता ही कुंडली आहे सिंह लग्न, लग्नी मंगळ आहे, धनस्थानामध्ये शुक्र राहू आहे. नीट बघा, आधी कुंडल्या पाठवलेल्या आहेत मी तुम्हाला, त्या स्टडी करा, तर लगेच तुम्हाला लक्षात येईल. थोडस स्टडी करायचा प्रयत्न करा, काय काय बिघडलं आणि काय नाही. नक्षत्र कशी पडली आहे ते पण बघा. इथे शुक्र राहू आहे धनस्थानात, चतुर्थात बुध, रवी आणि प्लुटो, पंचमात गुरु, षष्टामध्ये नेपच्यून, हर्षल, चंद्र, अष्टमात शनी, केतू आणि मांदी जी आहे ती आश्लेषा चतुर्थ चरणात. मांदी बघा, आश्लेषा चतुर्थ चरणात. कर्क राशीत मांदी आहे.
मग मांदी आश्लेषा चतुर्थ चरण आणि हा मघाचा लग्न बिंदू, मघाचं पहिलं चरण हे संधीमध्ये आहे. आश्लेषा चतुर्थ चरण आणि मघा हा बिंदू जो आहे लग्न बिंदू तो संधीमध्ये आलेला आहे. नेहमी लग्न बिंदूला खूप महत्व द्यायचं. लग्न बिंदू कुठला आहे, लग्न बिंदूचं नक्षत्र कुठलं आहे, आणि भावारंभीचे ग्रह. भावारंभीचे ग्रह जे आहेत, आता 2 अंशाचं लग्न आहे तर इथे नेपच्यून बघा 1 अंशावरती आहे. रवी आहे 0-0 रवी पण आहे आणि नेपच्यून पण आहे. नेपच्यून षष्ठात आहे आणि षष्ठ भावारंभी आहे असं म्हणायचं. तर भावारंभीचे ग्रह त्या स्थानाच्या दृष्टीने अत्यंत परिणाम करतात आणि लग्न भावाजवळचे ग्रह अंश आणि नक्षत्र हे खूप महत्वाची भूमिका बजावतात. मॅडम मांदी 27 वर आधी पण पकडायची का? 27 अंशावर नक्षत्र जे आहे आश्लेषा चतुर्थ चरण. मांदी स्वामी जो आहे तो चंद्र आहे. ती मांदी भावारंभी पकडायची? नाही ते भावारंभी नाही येत. 27 अंश इथे येतात. आश्लेषा चतुर्थ चरण आहे आणि मघा हे संधीमध्ये आहे. आणि नेपच्यून जो आहे तो 1 अंशावरती, तो भावारंभी आला. तर नेपच्यून काय करेल, अत्यंत संवेदनशील भावनाशील असे असतात. गूढशास्त्रांची आवड हा नेपच्यून देईल किंवा दैवी सामर्थ्य असतं. जलराशीमध्ये जर नेपच्यून भावारंभी असेल तर स्थूलपणा देतो, जाडेपणा, किंवा काही कोमामध्ये जाणं, फिट्स येणं. बुध नेपच्यून असेल तर फिट्स येणं किंवा ऑपरेशनमुळे व्हायरस इन्फेक्शन होणं. बुध नेपच्यून हे बिघडलेलं असेल तर, बुध नेपच्यून मेंदूचा प्रॉब्लेम. शुक्र नेपच्यून हा शुक्र 28 अंशावर, नेपच्यून इथे आहे. राहू नेपच्यून, राहू धनस्थानामध्ये आहे बघा, शुक्र आणि राहू. तर इथे बिघडलं काय आहे, काय बिघडलंय सांगा? कर्क रास, लग्नस्थान बिघडलंय. परत द्वितीय आणि अष्टमाचा ऍक्सिस बिघडलाय. 2-8चा ऍक्सिस. चंद्र शुक्र बिघडला मॅडम. हा, कन्याचा शुक्र बिघडला. कन्येचा शुक्र तो बिघडलाय, बरोबर आहे. पण बिघडलंय. राहू युक्त आहे. धनस्थान कुटुंबाचं स्थान बिघडलं. बरोबर आहे, बरोबर आहे. शनी केतू पण स्थान बिघडलं. चंद्रहर्षल युतीमुळे चंद्र बिघडतो. बरोबर, एक्झॅक्ट. चंद्र बिघडलाय. कारण चंद्र बिघडणं आणि कर्क रास पण बिघडली आहे. आश्लेषा चतुर्थ चरण कर्क राशीत पडलंय आणि ते बिघडणं. हा, आणि राहू हा 11 अंशाचा आहे, चंद्र 14 अंशाचा आहे. म्हणजे चंद्र आणि राहू हा जवळजवळ पूर्ण त्रिकोणी योगात आहे. राहूची दृष्टी चंद्रावर, म्हणजे असाच त्रिकोणी योग आहे. हा पृथ्वी तत्वातनं झालेला आहे. आता याचा बुध जो आहे तो कन्या 9 अंशात आहे. हा बुध वृश्चिकेचा कन्या 9 अंश आहे. इथपर्यंत कळलं. एक तर शनी केतू युती आहे अष्टमामध्ये. हा, चंद्र बिघडलेला आहे. मंगळाची दृष्टी मॅडम रवी आणि शनी दोघांवर. हा, मंगळाची दृष्टी बुधावर आहे. बुधावर आहे. रविवर ठीक आहे, बुधावर आहे. शनिवर पण आहे. हा, बुधावर आहे म्हणून वाईट आहे, आणि शनिवर दृष्टी आहे मंगळाची, ती वाईट आहे. शनीची दृष्टी आहे कुटुंबस्थानावर आणि पंचमावर. शनीची दृष्टी शुक्रावर आहे. शुक्र बिघडलाय आणि कुटुंब स्थान बिघडलंय. हे इथपर्यंत हे झालं, कळलं? शनी षष्ठेश आहे ना, आणि हा, शनी षष्ठेश आहे आणि अष्टमात गेलेले. मॅडम सप्तमेश पण आहे. आणि राशाधिपती शनी केतू युक्त, राशीचा अधिपती शनी केतू युक्त आहे. आणि गुरु धनुच आहे, त्याच्यावर शनीची दृष्टी आहे.
आणि चंद्रराशीच्या सप्तमात मॅडम मांदी नोकरीत आणि पडली. व्यवसायात पण प्रॉब्लेम येत असतील ना? हा नोकरीत पण प्रॉब्लेम येत असतील ना व्यवसायामध्ये? हो हर्षल आहे, कारण इथे बिघडलेलं आहे. कारण चंद्र हा राहूला शनीची शनीला दृष्टी आहे ना भेटायला जाणार. दशम स्थानावर. शनीच्या मागे पुढे ग्रह बघा. चंद्र हा शनीला भेटायला जाणार आहे आणि चंद्राच्या पाठी हर्षल नेपच्यून आहे. चंद्र बिघडलेला आहे, सप्तमीचा जन्म आहे. इथे हा मुलगा आहे ना खूप हुशार आहे, IIT स्टुडंट आहे आणि रिसर्च मध्ये आहे. रिसर्च सब्जेक्ट आहे याचा. रिसर्च सब्जेक्ट काय आहे? कारण लग्नेश त्याचा आहे तो वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक ही अष्टमातली रास आहे आणि राशाधिपती जो आहे तो शनी अष्टमात आहे. अष्टम स्थान हे रिसर्च स्थान आहे, त्याच्यामुळे रिसर्च चा सब्जेक्ट त्याने घेतला होता. हा IIT स्टुडंट आहे आणि US मध्ये MS करायला गेला होता आणि जॉब पण तिथे करत होता. रोज याचं पेपरमध्ये नाव होतं. एवढा ब्रिलियंट मुलगा, म्हणजे बुध कन्या नवमांशात आहे. मंगळ चांगला आहे याचा, सिंहेचा वर्गोत्तम मंगळ आहे आणि रवी मंगळाचा परिवर्तन योग पण आहे रवी मंगळाचा. तर त्याने IIT पण कुठून केलं तर खडगपूर मधून. खडगपूर जे आहे नंबर 1 वर्ल्ड युनिव्हर्सिटीचं शिक्षण जिथे आहे तिथे झालं होतं याचं IIT. आणि 100% म्हणजे जवळजवळ त्याने 101 सर्टिफिकेट त्यांनी मिळवली होती. एवढा हुशार आहे. सगळं त्याने RY सगळं जे काही आहे ते सगळं क्रॅक केलं होतं. आता त्याची घर विकून त्याला US मध्ये पाठवलं आहे लोकांनी, आई वडिलांनी. तर आता त्याची सध्या म्हणजे आता जेव्हा 2023 पासून दशा पण बघा तुम्ही, बघून ठेवा. ह्याला कुठली दशा खराब जाईल? राहू शुक्र पैशासाठी, धनासाठी. ह्याला राहूची दशा, राहू खराब जाणार ना. राहू मध्ये जी शुक्र लागली, कारण शुक्र त्याचा मेन खराब झालेला आहे. तर राहू मध्ये शुक्र जशी लागली तसा ह्याला प्रॉब्लेम झाला. राहू मध्ये शुक्र अंतर्दशा. आता सध्या याची मानसिक स्थिती खूप चांगली नाहीये 2023 पासून. तो हॅल्युसिनेशन म्हणजे भ्रम निर्माण करणं, भ्रम होणं, इमॅजिनेरी. मॅडम नेपच्यून चंद्रामुळे झालं का ते? षष्ठामधल्या नेपच्यून आणि षष्ठामधल्या चंद्रामुळे नेपच्यून आणि आणि चंद्रामुळे, चंद्र. चंद्र नेपच्यून, त्याच्यामुळे म्हणजे इमॅजिनेशन मध्ये असतो, वियर्ड बोलतो. मित्रांबरोबर त्याने ड्रग पण घेतला होता, कारण चंद्रकुंडलीचा पंचमेश बघा कोण आहे. आता जर हा शुक्र राहू खराब झाला आहे तर बघायचं चंद्रकुंडलीकडून पण बघायचं शुक्र कोण आहे. आणि राहू धनस्थानामध्ये म्हणजे तोंडाच्या स्थानात राहू, तर त्याने ड्रग्ज घेणं हे राहूचं काम आहे. तर त्याने चंद्राच्या पंचमेश शुक्र हा राहूयुक्त, त्याच्यामुळे ड्रग्ज घेतले होते त्याने. ते घेतल्यानंतर त्याने नोकरीमध्ये रिझाईन केले. त्यावेळेला 2023ला 22 पासूनच तो प्रॉब्लेम मध्ये आहे. ज्या वेळेला मकरेत शनी होता, चंद्रावरून जात होता, त्यावेळेपासून तो प्रॉब्लेम मध्ये आहे. नोकरी इकडे का परदेशात मॅडम? हा, नोकरी इथे भारतात का परदेशात? परदेशात प्रॉब्लेम आला. हा, परदेशातलंच सांगते सगळं. परदेशातच मित्रांबरोबर त्याने ड्रग घेतले आणि ते घेतल्यानंतर त्याने नोकरीमध्ये रिझाईन पण केलं. आणि ते घेतल्यानंतर जेव्हा जेव्हा हा ड्रग घेतो त्यावेळेला बघा, गुरु चांगला आहे ना धनुचा आणि नेपच्यून हे स्पिरिच्युअलिटी, हे शनी केतू मीन राशीत उत्तरा भाद्रपद हे थोडस अंध विश्वास, अंध हे, आणि कुठे तरी मार्गाला लागणं, देवाच्या मार्गाला लागणं, काहीतरी साधना करणं, हे सगळं उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे परिणाम आहे. आणि मिनेत आहे, मिनेत शनी केतू युती आहे आणि गुरु धनुचा आहे. त्याच्यामुळे ते ड्रग्ज घेतले की तो देवाच्या गोष्टी करतो, धर्माला हा मानत नाही. IIT मध्ये त्याला एक छोटी, म्हणजे पूर्वी IIT मध्ये तेव्हा एक मुलगी त्याच्या सानिध्यामध्ये आली, कारण चंद्रकुंडलीचा पंचमेश शुक्र राहू युक्त आहे. तर त्याच्या मुलगी एक सानिध्यात आली
आणि त्याला चिडवत पण होते आणि ते त्याच्या इमॅजिनेशन मध्ये ती नेहमी येतं ती मुलगी. आणि हा ड्रग्ज घेतल्यानंतर शिव्या देतो, कारण मंगळ लग्नी आहे, राहू धन वाचस्थानात आहे, त्याच्यामुळे शिव्या घालणं, घाणेड्या हे राहूचं काम आहे. म्हणजे एका राहूमुळे तो किती कुंडली हुशार असून सुद्धा IIT स्टुडंट आहे, खडगपूरला शिकलेला आहे आणि एका राहू शुक्रामुळे पूर्ण बिघडलेला आहे. कारण मंगळ जो आहे तो पूर्णपणे व्हायलेंट होतो हा मंगळ लग्नी असल्यामुळे. तर आपल्या कुठल्याही सेन्समध्ये हा राहत नाही. जॉबला रिझाईन केलं, परत तिथे जातो, जिथे रिझाईन केलं त्याला कळत नाहीये की आपण जॉब सोडलाय, ते परत तिकडे जातो, सोडल्यानंतर पण तिथे जातो. म्हणजे त्याने एक एक गोष्टी त्याने एवढ्या शिकवल्या पटापट, म्हणजे क्रॅक केलं. म्हणजे हा कॉम्प्युटरमध्ये खूप हुशार आहे, तर त्याने सिस्टीम जी आहे ती फटाफट त्या लोकांना दाखवली होती. एवढा हुशार आहे, एवढा ब्रिलियंट आहे हा. पण त्याने जेव्हा रिझाईन केलं तेव्हा परत तिथे जातो आणि ती लोक परत ऑफिस मधली लोक 911 नंबर लावून कॉप्सला बोलवतात आणि पोलिसांना बोलवतात आणि हा शिव्या देतो आणि तिकडेच तमाशा करतो ऑफिसमध्ये. म्हणजे सर्व जागेत एवढा ब्रिलियंट असून सर्व जागेमध्ये ह्याने नाव कमवलं होतं. ड्रग मुळे सोडायला लागली का नोकरी? कन्या नवमाशामध्ये शुक्र आहे, वर्गोत्तम आहे, आणि बुध जो आहे तो कन्या नवमाशात आहे, आणि शुक्र शनी सगळे कन्या नवमाशात आहे. शनी पण हा आहे तो कन्या नवमाशात आहे. त्याच्यामुळे हा अचानक असा का झाला, तर म्हणजे हा असे विचित्र बोलतो. मला त्यांनी रेकॉर्डिंग पण पाठवले, इंग्लिश जबरदस्त आहे त्याचं, आणि असे रेकॉर्डिंग त्याने पाठवले की मेल्यानंतर परत येईन, मी साधू आहे, मी इन्सान आहे, काही म्हणजे काहीही बोलतो, म्हणजे त्याला हेच नाही. तर एकतर लग्नबिंदू जो आहे तो मघा नक्षत्रात आहे, आणि मघा जो नक्षत्र आहे ते वदताऱ्यामध्ये आहे. मॅडम सीएचा मंगळामुळे होतं का? हा, सीएचा मंगळ आहे म्हणून तो मघा नक्षत्र, मघा नक्षत्र त्याची वाचा नाही बिंदू आहे, बिंदू. मंगळ पूर्व फाल्गुनी मधला आहे, मंगळ पण शुक्राच्या नक्षत्रात आहे. लग्नाच्या भावारंभी नेपच्यून आला, त्यामुळे ह्याचं मानसिकता हा, इतकी बिघडली का? बरोबर. म्हणून सांगते, म्हणून ही घेतली का भावारंभीचे ग्रह कसे परिणाम करतात ते बघा. आता लग्नेश जो रवी आहे तो विशाखा चतुर्थ चरणात आहे आणि प्लुटोच्या युतीत आहे, त्याच्यामुळे 0 डिग्रीच आहे, त्याच्यामुळे त्याला बळ नाहीये लग्नेशाला. नंतर 4 तारखेला हा शनी जो आहे, शनी केतू युती आहे. आता हा कुंभेचा शनी, नोव्हेंबरचा जन्म आहे, तो कुंभेचा शनी मार्गी झालेला आहे हा, म्हणजे नोव्हेंबरमध्ये. तर हा नोव्हेंबरमध्ये म्हणजे 4 नोव्हेंबरला मार्गी झालेला आहे. ह्याचा 17 नोव्हेंबरचा जन्म आहे आणि 4 तारखेला शनी मार्गी झालाय. आणि 17 नोव्हेंबरचा त्याचा जन्म आहे. त्याच्यामुळे शनी पण जो आहे त्याची गती कमी आहे. मग शनी कोण आहे, तर शनी षष्टेश आहे, मार्केश आहे, अष्टमात आहे, केतुयुक्त आहे. ज्या वेळेला मीन राशीमध्ये नेपच्यून होता 2 अंशावर, म्हणजे लग्न भावारंभी, लग्नाच्या डिग्रीवरती शनी नेपच्यून हा इथून शनी अष्टमातून जात होता 2 अंशावरती. त्यावेळेला त्याची 2023 ऑक्टोबरला, त्यावेळेला 2 अंशाचा नेपच्यून इथून जात होता. त्यावेळेला ह्याची मानसिकता जास्त खराब झाली. चंद्र कुंडलीचा जो चंद्र आहे, मॅडम नेपच्यून अष्टमातून जात होता का? नेपच्यून अष्टमातनं जात होता. कधी, तर 2023च्या ऑक्टोबरमध्ये 2 अंशावरती होता. तर त्यावेळेला पण त्याचे जास्त परिणाम झाले त्यावेळेला. म्हणजे षष्टे चंद्र आहे, शनीवरून हा, जात होता, षष्टे. अष्टम भावारंभी नेपच्यून आला होता गोचरीत. हो. त्यावेळेला परत जास्त परिणाम झाला त्यावेळेला. तर जो चंद्र आहे तो व्ययश होऊन षष्टात आहे, हर्षल नेपच्यून युक्त आहे. तो मानसिकतेसाठी बुध पण बघायचा. बुध जो आहे तो वृश्चिक राशीत आहे आणि प्लुटोच्या डॉट युतीत आहे आणि मंगळ दृष्ट आहे. मानसिकतेसाठी 2 ग्रह बघायचे, चंद्र आणि बुध.
चंद्र आणि बुध जर बिघडले तर तुमची मानसिकता खराब होते. तर चंद्र बिघडलेलाच आहे, वेश होऊन चंद्र षष्ठात, हर्षल नेपच्यून युक्त, आणि बुध जो आहे तो पूर्ण प्लुटोच्या युतीत, वृश्चिक राशी, शत्रू राशी. पण कन्या हुशारीला चांगला आहे, कारण कन्या नवमोशात 3 ग्रह आहेत, त्याच्यामुळे हुशार आहे. पण मंगळाच्या दृष्टीत बुध आला, त्याच्यामुळे चंद्र दूषित, चतुर्थ स्थान जी कर्क रास दूषित, बुध दूषित. दशा आता राहूची आहे, राहूमध्ये शुक्र अंतर्दशा आणि मंगळवी दशा चालू आहे. राहू मध्ये मंगळ. शुक्र राहू जी आहे ती शनीच्या दृष्टीत आहे. ज्या वेळेला मंगळ मिथून येत होता, शुक्रावर पाहिला, त्यावेळेला पण खूप त्रास झाला. चंद्र आणि राहू हे एकाच तत्वात आहे. चंद्र आणि राहूचा त्रिकोणी योग जो आहे तो एका तत्वात आहे. मॅडम आता शनी विदशा चालू आहे ना, राहू शुक्र शनी. राहू शुक्र आणि शनी. शनी जो आहे तो आता इथे. तुम्ही मंगळ विदशा म्हणलात म्हणून मी कन्फ्युज झाले. ज्या वेळेला मिनेमध्ये शनी येईल त्यावेळेला पण जास्त याला त्रास होणार. मिनेत शनी गेला. जेव्हा कर्केत मंगळ होता, कर्केमध्ये मिथुनेत मंगळ होता तेव्हा शुक्रावर दृष्टी होती, कर्केत होता तेव्हा चंद्रावर. हे मंगळाचं गोचर थोडस इथे खराब जाणार, कारण मंगळ पण आणि शनीचं गोचर पण. पण जर शॉर्ट मध्ये बघायचं असेल तर मंगळाचं गोचर लावायचं, ते पण खराब जाणार. व्ययस्थानातून जात होता त्याला तेव्हा हॉस्पिटलायझेशन केलेलं, जेव्हा मंगळ इथून जात होता. आणि मेंटल सायक्रॅटिस्ट म्हणून त्याच्यावर 2 चार्ज लावले होते, हॉस्पिटलायझेशन झालेलं. तर 2 चार्ज लावले, त्याचा एकाचा अर्थ असा आहे की तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी घातक आहे असं त्या लोकांनी सांगितलं. आणि हिस्टेरिया होतो ना, हिस्टेरिया म्हणतात ना याला, अटॅक करतो. आणि दुसरा जो अर्थ आहे तो फ्री विल करू शकत नाही, तो US सरकार किंवा डॉक्टर जे निर्णय घेतील ते त्याला स्वीकारावे लागणार. हा चार्ज जो लावला होता तो 72 तासासाठी लावला होता. म्हणजे सबकॉन्शियस जे माइंड आहे त्याच्यामध्ये त्याच्या खूप लहानपणीच्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यावरती रॅगिंग, शुक्र राहू युती बघा, रॅगिंग पण झालं होतं, घाणेरड्या पद्धतीचं रॅगिंग झालं होतं. आणि शुक्र कोण आहे बघा, दशमेश पण आहे, त्याचे वडील पण तसे थोडेसे चांगले नाही, तो कुटुंब स्थान खराब आहे. त्याच्यामुळे त्याचं जे काही सबकॉन्शियस माइंड मध्ये जे काही आहे ते त्याच्या डोक्यामध्ये ते फिट बसलेलं आहे लहानपणापासून. म्हणून कधी कधी आपण लहान मुलांना ज्या काही गोष्टी आपण घरामध्ये चालतं, घरामध्ये आपण त्याचं संस्कार करतो, त्या कुठेतरी जाऊन त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये थांबतात आणि त्याप्रमाणे मग नंतर त्रास होतो. आता त्याला जे कंपनीकडून शेअर्स वगैरे मिळाले होते किंवा MSc डिग्री जी होती ती सगळी त्याने फाडून टाकली आणि तो बोलला हे काही कामाचं नाही. त्याने मॅडम सोडली का नोकरी? सोडली हे झाल्या ह्याच्यामुळे सोडली का हे व्हायच्या आधी सोडली? नाही, तेव्हाच जेव्हा शनी इथे होता ना 2022ला तेव्हा सोडली नोकरी. म्हणजे ड्रग्ज घेऊन सोडली त्याने, रागाने. ड्रग्जमुळे सोडली. आणि त्याने सगळं फाडून टाकलं, पेपर, त्याचे जे काही शेअर्सचे पेपर आहे, काही कामाचं नाही असं सांगून फाडून टाकलं. त्याची आई गेली होती त्याला बघायला, तर आई जवळजवळ 5-6 महिने राहिली, पण खूप खर्च आला तिला, कारण त्यांचे काय घर विकून त्यांनी पाठवलं होतं. तर त्यांना पण खर्च खूप आला. म्हणजे ते पण कोणाकडनं तरी पैसे घेऊन वगैरे ती गेली, पण ती जेव्हा गेली तेव्हा त्याला हॉस्पिटलाइज केलं होतं. आणि तिकडेच राहून मग ती एका रूम मध्ये राहतात ना मुलं, तर त्या मुलं राहण्यामध्ये त्याच्यावरती रॅगिंग झालं होतं. तर ते पण सांगितलं त्याने, जेव्हा त्याने म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वगैरे विचारलं तर ते पण सांगितली, ही पण गोष्ट त्याने सांगितली. तर त्या मुलांपासून दूर राहायचं आणि वेगळं ठेवायचं असं त्यांनी निर्णय घेतला. मग पण त्याला इकडे यायचं नाहीये. सिंहेत मंगळ जाईल 30 जून, सिंहेत मंगळ पण येईल. आता मंगळ कर्केत येईल त्यावेळेला. आता इथे शुक्र राहू युती आहे, तर ह्याच्या कुटुंबात काहीतरी घटना घडली असेल की नाही हे मग विचार, काय घडलं. म्हणजे एखाद्या स्त्री आहे ना, स्त्री ग्रह, स्त्री राशी आहे, तर शुक्र राहू बरोबर आहे. तर विचारलं म्हणजे एका स्त्रीचं काही
तुमच्या कुटुंबामध्ये स्त्रीला त्रास होणं किंवा सुसाईड होणं किंवा सुसाईड करणं अशा काही घटना घडल्या होत्या का? तर तिने सांगितलं हिच्या आईने की ह्याची आजी ह्याची की ती सुसाईड करून तिने सुसाईड केलं होतं आजीने. राहू आहे ना, स्त्री राशी आहे म्हणून ती आजीने सुसाईड केलं. जेव्हा ड्रग्ज घेतो ना, राहू आणि शुक्र म्हणजे स्त्री ना, म्हणून हा, हा म्हणून ते केलं. आणि स्त्री राशीत आहे, तिन्ही पकडायचं. आणि बरोबर. म्हणून तो आजी. कोणी स्त्री, मग प्रश्न विचारतानाच विचारायचं स्त्रीचं काही त्रास झाला होता का? म्हणजे या पत्रिकेला स्त्री शापाची पत्रिका म्हणता येईल का? इथे स्त्री हा, शाप म्हणजे शाप आहे हा, म्हणजे जवळजवळ दुःख आहे. स्त्रियांना यांच्या कुटुंबामध्ये खूप दुःख झालेलं आहे आधीपासून. याच्या त्रास दिला गेलाय. बहीण वगैरे काही नाही. हा, मला बहीण नाही, बहीण वगैरे बहीण नाहीये, मुलं एक भाऊ आहे दुसरा, पण त्याला IIT मध्ये नाही टाकलं. ह्याचं सगळे प्रकार बघून ती घाबरली, कारण ह्याला IIT मध्ये नाही टाकलं दुसऱ्याला. कारण जेव्हा हा ड्रग्ज घेतो ना, तेव्हा मेडिटेशन स्टेजला जातो हा आणि खूप बोलतो. शुक्र वर्गोत्तम आहे आणि नीचेच आहे. या लग्नाला शुक्र आणि शनी चांगले नाहीये. आता हा शुक्र प्रत्येक कुंडलीमध्ये त्रास देईल का? शुक्र राहू म्हणून प्रत्येक लग्नाला मित्र कोण आहे शत्रू कोण आहे ते बघायचं. तर ह्या लग्नाला शुक्र वाईट आहे म्हणून त्याने वाईट फळ दिलं जास्त. आणि शनी हा ह्या लग्नाला चांगला नाही आणि शनीची दृष्टी शुक्रावर आहे. तर दोन्ही शुक्राच्याच अंतर्दशेत हे होणं. आणि तो सारखा त्याच्या चक्राबद्दल बोलतो, म्हणजे बाधित आहे, म्हणजे चक्र जी आहेत ते त्याबद्दल बोलणार, जी आपली चक्र आहे त्याच्यामुळे. म्हणजे आपलं कल्चर संपलं तर तिने म्हणजे ह्याने एक कोर्स केला होता कुठला तरी, कुठला म्हणतात तिकडे असं बोलतात ना, डार्क सोसायटीचा कोर्स असतो एक, तो त्याने केला होता डार्क सोसायटी. काळे जादू. हा, तसं त्याने तिथे कोर्स केला होता. तर त्याला म्हणजे त्या त्या कल्चरचा पण, आणि तिथे IIT ती असं सांगत होती, मला ती बरंच बोलत होती, त्या IIT मध्ये पण असे काही काही प्रकार होतात. कल्चर म्हणजे आपली संस्कृती सोडून दुसरं वागवणं, असं ह्याच्या बाबतीमध्ये खूप प्रकार झालेले. तर त्या भीतीने तिने दुसऱ्या मुलाला घातलं नाही तिकडे. तर तिथे पण डार्क सोसायटीमध्ये त्याने घेतलं होतं आणि त्याने तिथे कोर्स केला होता आणि सुदर्शन चक्र क्रिया केली होती. आणि नंतर 3 वेळा समाधीत गेला होता आणि 14 दिवस 15 महिना हा जेवत नाही तिथे. आणि दुसरं आणखीन एक आहे, मंगळाची दृष्टी इथे आहे ना, तर त्याची आई सांगत होती की त्याचा हार्ट उलट आहे आणि आपलं लेफ्टला असतं ना, तर त्याचं राईटला आहे. म्हणजे याची शरीरातली सिस्टीम पण उलटी आहे. मला काय हार्ट म्हणून हे ठीक आहे, उलट आहे, कारण मंगळाची दृष्टी आहे, मघा नक्षत्र बिंदू आहे, सिंह राशीत आहे, पण त्याचं जे काही इंटरनल ऑर्गन आहे ते पण ती म्हणत होती की उलटे आहे आणि लिव्हर राईटला आहे त्याचं, असं सांगत होती ती त्याची आई. आणि ज्या वेळेला त्याचा जन्म झाला त्यावेळेला सिप्टोनिया झाला होता. आता जेव्हा जन्म झाला तेव्हा चंद्राचीच महादशा होती. ज्या वेळेला जन्म झाला, जन्माची दशा बघायची, तर जन्माची दशा चंद्राची होती आणि वेळेशाची दशा होती. तर त्यावेळेला त्याला जन्मता सिप्टोनिया झालेला. तर त्याची सिप्टोनिया म्हणजे काय, ते विष गेलं होतं शरीरामध्ये आणि त्याच्यातून तो वाचला होता. 22वा द्रेष्कान पण मीन आहे याचा, जो 22वा द्रेष्कान आहे तो मीन आहे. तर अशी खूप त्रासदायक परिणाम, म्हणजे एवढा हुशार मुलगा एक चंद्र बिघडल्यामुळे आणि सगळं शुक्र राहू बिघडल्यामुळे खूप परिणाम झाले याच्या आयुष्यामध्ये. आणि आता तर पुढे जाऊन शनी केतू जी आहे ती शुक्राची दशा आहे ती 2025 पर्यंत आहे अंतर्दशा. तर 2025 पर्यंत ज्या वेळेला शनी इथे येईल त्यावेळेला इथे बघेल आणि चंद्र सुसायडल केस आहे ही, सुसाईड पण करू शकतो हा. कारण मॅडम पुढच्या विदशा पण चांगल्या नाहीच आहेत ना त्याला, बुध आणि केतूची नाही, आहे. शुक्रानंतर बघूया ना आपण.
बुध आणि केतूची आहे पुढे. शुक्रानंतर बुधा रवीची आहे. शनी, आता शनी आहे ना विदशा. रवीची येईल ना शुक्रानंतर. राहू आहे. राहूची तर 28 पर्यंत खराब जाणार. शुक्रानंतर रवी येईल. रवी नंतर ही 2026 पूर्ण खराब जाणार चंद्राची. त्यामध्ये राहूमध्ये चंद्र हा त्रिकोण योग झालेला आहे राहूचा आणि चंद्राचा. तर राहूमध्ये चंद्र खराब जाईल. राहूमध्ये मंगळ पण खराब जाईल. रवी ठीकठाक जाईल थोडी तरी, पण राहूमध्ये चंद्र खराब, व्ययश आहे ना, परत हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं. तर ही दशा खराब जाईल. आणि त्यावेळेला गोचर बघायचं तर शनीची दृष्टी आहे शुक्रावर. आता ही जी आहे ना त्रिशांश कुंडली तुम्ही बघा. नवमोश बघितली काय? नवमोश पण बघून ठेवा. नवमोशामध्ये राहू लग्नी आहे, गुरु केतू युती आहे सप्तमात. इथे शुक्र बुध शनी युती आहे, हर्षल मांदी. चंद्र वृषभेचा आहे, मंगळ सिंहेचा आहे. त्रिशांश कुंडलीमध्ये बघा इथे मेष लग्न आहे आणि इथे बघा सगळे ग्रह बघा. चंद्र बघा, चंद्र व्ययस्थानात आहे आणि चंद्रावर इथे तुम्हाला ऍक्च्युअल कळतं की कुठले जास्त ग्रह खराब आहे. तर शनीची दृष्टी आहे, बुध खराब आहे. बुध हर्षल शनी केतूने, बुध राहू प्लुटो हर्षल केतू रवी नेपच्यून युती इथे आली. लग्नेशा बरोबर नेपच्यून आला त्रिशांश कुंडली. जो मूळचा लग्नेश आहे रवी त्याच्याबरोबर नेपच्यून आला इथे. आणि गुरु मंगळ हा थोडासा अध्यात्मासाठी चांगला आहे गुरु मंगळ, पण धनुचा मंगळ आहे. इथे चंद्र बिघडलेला आहे जास्त. चंद्रावर शनीची दृष्टी आहे आणि इथून मंगळाची दृष्टी आहे. तर चंद्र पूर्ण बिघडलेला आहे. समजलं मॅडम? याचं धर्म त्रिकोणामध्ये गुरु आहे, तर त्याचा काही आध्यात्मिक याच्यात त्याला प्रगती नाही होणार का? अध्यात्म आहे असं नाहीये की नाही आहे, अध्यात्मरित्याच तो जातोय ना, पण थोडं चुकीच्या पद्धतीने होत आहे सगळं. कारण चंद्र बिघडल्यामुळे. मॅडम गुरु कुठल्या नक्षत्रामध्ये आहे त्याचा? पंचमेश गुरु आहे ना तो. आपण पूर्वजन्म अपर्णा. हा बोल अपर्णा. हा गुरु जो आहे तो पूर्वाषाढा शुक्राच्या नक्षत्रात आहे. म्हणजे जो नक्षत्र स्वामी झाला तो शुक्र खराब. राहूने दूषित आहे ना. दूषित आहे. हा दशेला काम करतो गुरुच्या दशेत. आता ज्या वेळेला चंद्रामध्ये जन्मता त्याला चंद्र महादशेत गुरु अंतरदशा होती. गुरु हा शुक्राच्या नक्षत्रात आहे. इथे पण शुक्र राहू ऑपरेट झाला त्यावेळेला दशेला. हा अपर्णा. हा मॅडम, मला विचारायचं होतं की घरच्यांना घर विकून ह्याला शिक्षणासाठी पाठवायची वेळ आली तर ते आपण कशावरनं आता हे बघितलं. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यात 12व्या स्थानात जी मांदी पडली, मग आता त्याचं हे काय? कारण ह्याला पुढचं सगळं वाईटच जाणार आहे सगळ्या दशा. तर हा एकंदरीत पुढे जाऊन ठीक होईल का नाही, म्हणजे नाहीच असं वाटतंय. स्पिरिच्युअल जसे मगाशी जर म्हटलं तर त्याच्यासाठी एक वेळ चांगली, व त्यांना अध्यात्माच्या मार्गात आणून म्हणजे शिक्षण हे पूर्ण सोडून करिअर सोडून ऍटलीस्ट अध्यात्मामध्ये तरी तो प्रगती करेल असं आहे का? नाही ना, प्रगती म्हणजे चुकीच्या पद्धतीने होत आहे ना. असं ड्रग्ज घेऊन वगैरे असं नाही होत ना. त्याला एकदा ड्रग्जची चस्का लागलेला आहे त्याला. तर ड्रग्ज घेऊन ते तंद्रीमध्ये जाणं हे सगळं नेपच्यूनचं काम आहे ना. तंद्रीत जाणं चुकीच्या पद्धतीने होत आहे. आणि घर विकावं लागलं कारण वडील तेवढे ठीक नाहीये.
त्यांची तेवढी हे नाही, प्रॉपर्टी आहे पण ती विकावी लागली. मंगळाची दृष्टी होती त्यामुळे विकायला, तर त्याचं घर स्वतःच्या नावावर नाही मंगळाची ना. दृष्टी शनीवर आहे. घर नाही, आहे चतुर्थ दृष्टी. पण ते एक घर विकलं, एका घरात आहे पण ते पण विकावं लागणार आहे असं बोलते ती. पण मॅडम ह्याच्या शिक्षणासाठी ते घर विकलं असं मगाशी तुम्ही म्हटले, तर म्हणजे ह्याला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी ते घर हा विकायची वेळ आली. हा तर ते आपण म्हणजे कशावरनं हे सांगायचं की ह्याचं कारण इथे चतुर्थातल्या ग्रहांवरनं. धनेश जो आहे कुटुंब स्थानच खराब झालंय ना. कुटुंब हा स्थानात प्रॉब्लेम्स आहेत की नाही कुटुंबात. मॅडम घर का विकावं लागेल? घर विका, पैसे कुठून आणणार मग, म्हणून घर विकलं, पैसे नव्हते. मॅडम आता लग्नेश आणि चतुर्थेश एकमेकांच्या राशीत गेले आहेत ना, तर हा परत आला तर बरा होईल का? हा कारण चतुर्थ स्थानात तो घरी आला परत मी तर तेच बरा होईल. सांगितलं त्याला, परत घेऊन या. त्याच्या हम्म, आईला तेच सांगून पाठवलंय की त्याला हम्म, घेऊन या इकडे, पण तो हम्म. यायला मॅडम, तयार नाही. परदेशाचा योगच का होता, कारण लग्नेश चतुर्थात आहे ना त्याचा, मग मंगळ चंद्र खराब आहे म्हणून परदेशात आहे का? हा, चंद्राची दृष्टी व्ययस्थानावर आहे, हम्म. व्ययशावरती आहे. आणि अच्छा. भाग्येश त्याचा लग्नात आहे. भाग्येश मॅडम, मॅडम भाग्येश हा आणि भाग्येश जो गुरु लग्नात आहे आहे म्हणून त्यांचं परदेशात आहे का? नवपंचम हा, आहे ना. आणि चतुर्थ स्थान तसं मंगळाच्या दृष्टीने आणि तिथे खराब झालेलं आहे. मॅडम अच्छा. हा परत येणारच नाही, कारण त्याचं चंद्राचं त्याच्यावर दृष्टी आहे ना व्यायस्थानावर, त्यामुळे तो परदेशच जाणार. ही मांदी आहे ना, तिकडे मांदी पण आहे ना, यायला हा, आणायलाच पाहिजे. व्ययस्थानात मांदी चांगली नाही, त्याच्यामुळे पोलीस स्टेशन, पोलीस सगळं त्याच्याशी संबंध आला. मॅडम मंगळ गुरुचं मॅडम नवपंचम आहे. हा मंगळ गुरु नवपंचम आहे ना, हा त्याचे काही चांगले. हा, मग मंगळ गुरु नवपंचम ते चांगलं आहे ना, हा स्पिरिच्युअलिटीसाठी. पण कधी कधी मंगळ हा आता हा 15 अंशाचा, हा 21 अंशाचा आहे. म्हणजे मंगळ आणि गुरु हा म्हणजे जोड देतो मंगळ, पण तो कधी कधी मंगळ डिस्टर्ब पण करतो गुरुला, जास्त म्हणजे हे करायला देत नाही. अध्यात्माला म्हणजे ना प्रगती होत नाही त्याची, कारण मंगळ जरा डिस्टर्ब करतो. पण हे लोक मॅडम तो जातात अध्यात्मात. मॅडम हा परदेशात गेला हा, तेव्हा आणि काय होती टीचिंग, दशा हा महादशा? तिथे शिकवण्यासाठी पण चांगला आहे, हा टीचिंगसाठी. तिकडे हो क्लासेस वगैरे घ्यायला, पहिला हा क्लास घेऊन त्याने थोडेसे पैसे जमवले होते, क्लासेस पण घेत होता हा. कारण धनुचा गुरु आहे मंगळाच्या त्रिकोण युगात. मॅडम हा परदेशात गेला तेव्हा काय दशा महादशा होत्या? परदेशात तो 2022 ला गेला. ओके. 2022 ला बघा. राहू केतू, राहू महादशा, केतू अंतर्दशा. हा, राहू हा बुधाच्या राशीत आहे, आणि बुध जो आहे तो शनीच्या बुध राहू शनीच्या नक्षत्रात नाही. राहू कुठल्या नक्षत्रात आहे? चंद्राच्याच नक्षत्रात आहे ना. मग राहू चंद्राच्या नक्षत्रात, आणि चंद्र व्ययश आहे म्हणून राहूच्या दशेत गेला. राहू आहे ना हस्त नक्षत्रात आहे चंद्राच्या, आणि चंद्र व्ययश आहे, तर तिला दशेला हे स्थान ऑपरेट झालं. हा, पण राहूची दशा सुरू झाल्यानंतर, कारण राहूची दशा त्याची 2013 पासून आहे, पण तो गेला 2022 ला, पण तेव्हा मग केतू त्याच्यामध्ये अंतर्दशा ती होती. अंतर्दशा बघा. केतू अंतर्दशा. हा, केतू अंतर्दशा होती. मग केतू मीन राशीत शनीच्या नक्षत्रात आहे, हा उत्तरा भाद्रपदामधला आहे. शनी सप्तम स्थान आहे, आणि हा पण आहे षष्टेश पण आहे. आणि चंद्रकुंडलीच्या व्ययस्थानामध्ये गुरु आहे, चंद्र व्ययश व्ययात आहे. चंद्रकुंडलीकडून पण बघा, व्ययश व्ययात आहे, त्याच्यामुळे हा परदेशात आहे. हा भाग्यस्थानात शुक्र जो पंचमेश आहे, शिक्षणासाठी बाहेर का गेला, तर पंचमेश भाग्यात गेला, तर भाग्यस्थान पण परदेशाचं स्थान आहे. आणि राहू पण आहे परदेशासाठी, तर चंद्रकुंडली करून खरं बघितलं तर हा परदेशात जाण्यासाठी योग चांगले आहे त्याचे. दशमेश भाग्यात, भाग्येश जो आहे तो बुध रवी बरोबर, गुरु व्ययश व्ययात आहे. आणि इथे हर्षल नवमोशामध्ये पण परदेशात जाईल. नवमोश कुंडलीमध्ये हर्षल आहे आणि गुरु आहे व्ययश. मॅडम याने तो पंचमेश भाग्येश आहे. गुरु आहे. हा मॅडम केतू अष्टमामध्ये आहे गुरुच्या राशीत, आणि गुरु पंचमात आहे. त्यामुळे हे अध्यात्माकडे अतिरेक हो झाला ना, का त्याचा? हो, अति झालं, अति.
पण चुकीच्या पद्धतीने बिघडल्या म्हणजे रॉंग रॉंग आहे नाही रॉंग तो स्टेज स्टडीज सगळे बरोबर कोर्स त्याने केलेले आहेत. गुरुवर मॅडम स्वादिष्टांच्या शनीची त्याला दृष्टी आहे कदाचित ते फिजिकल टॉर्चर पण केलं गेलं असं हॉस्टेलमध्ये त्याला झालं ना, तेच सांगितलं ना, रॅगिंग झालं ना. फिजिकल अब्युज केलं गेलं असेल तिथे हा, त्याला फिजिकल अब्युज त्याच्यामुळेच झालं ना. शुक्र राहू म्हणून तो असा मानसिकता त्याची बिघडली आहे. मानसिकता बिघडली. कारण ह्या जेव्हा तुम्ही चंद्र बिघडलेला असतो ना, त्यावेळेला चंद्रावर आघात करण्यासाठी, त्रास होण्यासाठी तुम्हाला असे प्रसंग भोगावे लागतात. जसं चंद्र शनी युती आहे, तर चंद्र शनी युतीचं फळ मिळायला ते ऑटोमॅटिकली त्याच्यावर आघात होतात. कुठलंही काम न होणं, मानसिकता खराब होणं, डिप्रेशन येणं. म्हणजे त्या चंद्राला, म्हणून चंद्रासारखा ग्रह नेहमी बघावा आणि बुध बघावा मानसिकतेसाठी. आणि तो मांदी स्वामी आहे ना चंद्र, त्यामुळे मांदी स्वामी पण आहे, वेश पण आहे, आणि हर्षल सोबत आहे तिथे. त्या हर्षल नेपच्यून सोबत आहे. म्हणजे वियर्ड गोष्टीच दाखवतो ना हा, तो. वियर्ड गोष्टी, वियर्ड बोलतो, वियर्ड आहे सगळं, शिव्या देतो, म्हणजे हे सगळं खराब झालेलं आहे. शनी केतू हा उत्तर भाद्रपदा स्पिरिच्युअलिटीकडे नेतो. मॅडम ह्याचं वय बघायला गेलं तर मध्यायु का कसं येईल ह्याचं, अल्पायु मध्यायु? आपण वय बघतो नाही का आयुर्दाय बघायला गेलं तर? आयुर्दाय आयुर्दाय चांगलं आहे, लग्नेश चांगला आहे ना, मंगळ आहे लग्नी, सिंह राशीचा, नववर्गोत्तम आहे तो, अग्नितत्वाचा ग्रह आहे, अग्नितत्वाच्या राशी, ऊर्जा आहे ना, शक्ती आहे, ऊर्जा आहे, केंद्र कोणेश पण आहे तो. आणि चांगलं आहे, आयुर्दायासाठी काय प्रॉब्लेम नाहीये. मला असं वाटतं ह्याला परत आणलं ना तर हा डॉलर मध्ये पण परत आणायला कमवेल. पाहिजे, परत पण हा ऐकत नाहीये, येत नाहीये. त्याची आई खूप सांगते चल म्हणून, आपण काहीतरी मीठ भाकरी खाऊया आणि राहूया तिकडे घरी. पण तो अर्निंग काय करतो मग आता? त्याला अशा मानसिकता पण त्याची आता जर बरा झाला तर परत ट्युशन वगैरे घेऊन तो मुलांना हे करू शकतो. करणार तो, ताकद आहे करेल. त्याच्यावर, ताकद करेल. आहे. म्हणजे मॅडम हा बरा होऊ शकतो का? बुध किती बिघडलाय, बुध मंगळाने बिघडलाय ना, एकतर वृश्चिकेचा बुध आणि मंगळाच्या दृष्टीने बिघडलाय, त्याच्यामुळे बोलतो खूप, हा खूप बोलतो. कारण मागे तुम्ही स्टुडंट स्थान ते पंचम स्थान सांगितलं होतं ना, तिकडे गुरु पण आहे, ट्युशन वगैरे घेऊन करेल तो, म्हणजे असं वाटतं. ट्युशन घेऊन करेल, करणार तो. पण मॅडम हा चांगला होईल का आता, बरा होईल? नाही, ही शुक्राची संपू दे, मग नंतर इथे मात्र शनी गेला की प्रॉब्लेम आहे. मीन राशीमध्ये हा मीनेतनं शनी निघाला ना की मग प्रॉब्लेम नाही. मीनेतनं एकदा शनी निघाला की मग व्यवस्थित. मरणअंश पण बघायला लागतील ना, मीनेत आहे म्हटलं उत्तर भाद्रपद, नाही, मरणअंश परत बघावे लागतील. मेषेमध्ये गेला तर परत चंद्राला बघणार तो. म्हणजे 2-3 या अंतर्दशा आहेत, शुक्र, रवी, नंतर चंद्राची जरा अंतर्दशा खराब जाईल त्याला. बरं करायला लागणार ना त्याला, तर थोडे दिवस म्हणजे जून पण काम करेल, 2027. काम आहे, एनर्जी आहे, एनर्जी लेवल आहे, करेल काम, काहीतरी करेल. नवमांश कुठला निघाला होता त्याचा? नवमांश कुठला होता? नवमांश लग्न कुठला होता नवमांशाचा? मघा आहे ना, मेष नवमांश, मघाचं पहिलं चरण. बरोबर, ताकद तर आहे भरपूर. मंगळ पण आहे तिकडे लग्न. सिंहेचा मेष नवमांश, लग्नी राहू आलाय. हे पण नवमांश कुंडलीचे जे लग्नात ग्रह येतात ना, ते पण परिणाम करतात. मॅडम म्हणजे पितृदोष दाखवतोय का? हा, पितृदोषच आहे. कुटुंब स्थान खराब झालंय ना राहूमुळे, तो पितृदोष दाखवतो तिकडे. म्हणजे स्त्रियांना दुःख झालेलं आहे. त्याच्या वडिलांनी पण खूप बरोबर नाही आहेत त्याचे वडील. दशमेश जो आहे तो, आणि हे विशाखाचं चतुर्थ चरण आहे रवी. हे विशाखाचं चतुर्थ चरण चांगलं नाही. मी मागे पण तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं, विशाखा चतुर्थ चरण चांगलं नाही. मघा केंद्र विशाखा हे चांगलं नाही. आणि हा दशमेश जो आहे तो शुक्र राहू युती. म्हणजे कसं असतं, याने काहीतरी डोळा आहे ना, हा डोळ्याने घाणघाण गोष्टी बघणं, हे सगळं, आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये राहणं.
मॅडम आता इथे त्याचा ह्या शनीवरनं राहू चाललेला आहे आणि हा तिथे ऑलरेडी केतू पण आहे आणि तिथे शनी केतू आहे. पापग्रह. हा वाईटच आहे ना आता, मग खराब आहे. आता म्हणजे मग ते शारीरिक दृष्टीने का मानसिक दृष्टीने मानसिक दृष्टीनेच त्रासदायक आहे. कुटुंबात त्रासदायक? काहीतरी प्रॉब्लेम तयार होणं, कुटुंबातले पैसे संपणं, केतू आल्यापासून पैसे घेणं जाणं. राहूने इथे शनीने कुटुंबातले सगळं जे काही इन्व्हेस्ट होती ती केतूने घालवली. तुमचं जे इन्व्हेस्ट सगळी आहे ती अष्टम स्थान आहे ना, फंड तुमचा जो काही आहे तो केतू तिथे घालवतो सगळं हळूहळू. सध्या 7.5 पण आणि मग चालू आहे ना. मॅडम इथे आता गुरु पण आहे मॅडम इथे आता वृषभेमध्ये. हा तर शुभे आता तो वृषभ आणि त्याची हा दृष्टी जर बघितली तर ती सेकंड हाऊस वरती आहे, म्हणजे हा कुटुंब गुरुची दृष्टी आहे. स्थानावरती आहे. हा तोपर्यंत थोडं रिलीफ मिळणार, हा गुरुची दृष्टी आहे तोपर्यंत. पण केतू आहे इथे चाललाय. पण गुरु आला की इथे शनी आहेच, शनी बघेल त्यावेळेला शनीचं जास्त चाललं. ओके. मग आता तेच ना, तर आता इथे रवी बुधावरती पण मग गुरुची त्याच्यावरती दृष्टी दशा. आहे. हा इथे चतुर्थ स्थानावरती पण गुरुची दृष्टी आहे. आता आपण गुरुची दृष्टी शुभ समजतो, हा तर त्याचा काय परिणाम होऊ शकेल असं गुरुच्या म्हणजे? दृष्टीने थोडा रिलीफ मिळतो, कारण तो पंचमेश आहे. पंचमेश गुरु हा तो बघणार आहे इथे धनस्थानाला. तो थोडंफार कमवू शकतो हा डॉलरने, इथे डॉलरने कमवणं, तर थोडं कमवू शकतो. रवीची अंतर्दशा जी आहे ना ती त्याला चांगली जाईल थोडी, कारण रवी लग्नेश आहे. लग्नेश मॅम, म्हणून तो रवी चांगलं फळ देईल, केंद्रात आहे. तो अष्टमेश पण आहे ना गुरु, मग हम्म. अष्टमेशाचे पण गुरुच्या देईल ना नक्षत्रात फळ. आहे. गुरुच्या नक्षत्रात आहे तर गुरु पंचम स्थान पण ऑपरेट होईल किंवा ट्युशन वगैरे घेऊ शकतो रवीच्या अंतर्दशेत. आणि इथे गुरुची दृष्टी आहे तर पैसे कमवू शकतो हा. आणि मॅडम षष्ठ स्थानावर पण गुरुची दृष्टी येते, तिथे चंद्र हा नेपच्यून वगैरे. हा तर म्हणजे अजून त्याला म्हणजे जे जे काही काही आहे आजारपण ते आहे ते थोडंफार चांगलं रिलीफ मिळेल याला. चांगलं रिलीफ मिळेल. म्हणजे हा षष्ठ स्थानावर दृष्टी आहे म्हणजे वाढणार नाही ना असं आजारपण हा असं, पण कारण ते जोपर्यंत शनी आजारच नाही. पण शनी इथे आला ना तर मात्र हा प्रॉब्लेम आहे. 2025च्या मार्च हा मार्च हा मार्च मार्चला 2025. हा तेव्हा ओके. शनीची दृष्टी येईल. मग आता मॅडम 2030 पर्यंत तसं रिलीफच नाहीये ना त्याला, कारण तो नंतर पण पुढे 27ला तिकडे जाईल आणि नंतर 30 पर्यंत असेल तो. हा नाही कुठे मीने नाही नाही पुढे 2028ला मेषेत मेषेत जाईल येईल. ना, मेषेत. हो. ते दशा चंद्राची आली ना ती रवीची चांगली जाईल, चंद्राची खराब जाईल परत. मॅडम मला विचारायचं होतं, गुरु पंचमेशाबरोबर अष्टमेश पण आहे, तर अष्टमेशाचं पण फळ देणार का? हा गुरु पंचमेश पहिला त्रिकोणाचा अधिपती म्हणून चांगलं फळ देणार. पहिला अच्छा. त्रिकोणाचा अधिपती आहे ना, आणि हम्म. मूल त्रिकोण राशी त्याची ती चांगली फळ देणार. नंतर अष्टमेश म्हणून तो पंचमात गेलेला आहे. तर आणि शनीची दृष्टी आहे त्याच्यावर. गुरु खराब म्हणजे अडथळे आले की नाही, हो. अडथळे येतात. शनी केतू मिश्रित आहे, शनी बिघडलेला आहे केतूमुळे. मार्केश आहे, षष्टेश आहे. वडील काय करतात बोलले तुम्ही त्याचे? वडील जॉबच करतात अच्छा. वडील. पण बरोबर नाही. मॅडम जेव्हा लग्नबिंदूवर राहू आणि केतू येतात तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? लग्नबिंदूवर राहू राहू आणि केतू हा नाही ना चांगलं. पापग्रह आहेत ना ते, त्याच फळ देणार ना. त्या स्थानाशी रिलेटेड. हा भावारंभीचं ग्रह सांगते ना, हो लग्नात हो, राहू की भावारंभी. भावारंभी भावारंभी. राहू पण प्रॉब्लेम देईल. तो कुठल्या भावात बसलाय त्याप्रमाणे प्रॉब्लेम देईल, कारण तो त्या भावाला जसं सप्तम भावारंभी आला इथे राहू तर डिवोर्स होऊ शकतो. अच्छा. याला असं कधी आपण स्टोन वगैरे नाही ना सजेस्ट करू शकत? स्टोन हा मंगळाचा कोण स्टोन वगैरे आपण सजेस्ट करू शकतो का कुठला? याला उपासना द्यायची असेल तर पहिलं लग्नेशाला बलवान करायला लागेल, रवीला. नंतर चंद्र बिघडलेला आहे, चंद्राला बळ द्यायला लागेल. रवी आणि चंद्र दोन ग्रह बळ द्यायला लागेल.
वडिलांना हार्ट अटॅक येऊ शकतो. सिंह राशीत मघा नक्षत्र पडलंय आणि रविवार मंगळाची दृष्टी. आजार काय होईल वडिलांना? तर हार्ट अटॅक. शुक्र पण राहुयुक्त आहे दशमेश. मग चंद्रकुंडलीकडून पण दशमेश बघा. मॅडम याची चंद्राचा पण उपाय द्यावा लागेल ना, तो नेपच्यूनमुळे इथे पण. हा, चंद्राचा उपाय द्यायला लागेल. आता चंद्रकुंडलीकडून दशमेश कोण आहे बघा? शुक्रच आहे. शुक्र. जसा हा शुक्र आहे तसा दशमेश चंद्रकुंडलीकडून पण शुक्रच आहे. आई स्ट्रॉंग आहे. आईचा काय एवढा प्रॉब्लेम. आईची कुंडली बघायची आहे काय तुम्हाला? थांबा 1 मिनिट टाकते. दहा 5/1971 23:40 गुरगाव. हा नॉन महाराष्ट्रीयन आहे का? म्हणजे पंजाबी वगैरे आहे का त्या साईडचा? हा नॉर्थ साईडचा? हो, नॉर्थचा आहे. मॅडम तुम्ही सांगितलं त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक येऊ शकतो, तर ते केव्हा येईल, म्हणजे कुठल्या दशा असताना? आता पण वृश्चिकेमध्ये शनी आहे ना, एवढ्यात हा. नाही येणार कारण रवी चांगला आहे ना, बलवान आहे. वृश्चिकेचा रवी आहे, एवढ्यात नाही होणार. सेकंड राऊंडला येईल, दुसऱ्या राऊंडला. आता इथे बघा, हा मोठा मुलगा आहे. नक्षत्र जर बघितली तर अश्विनी नक्षत्रात बुध आहे. शुक्र जो आहे तो रेवती चतुर्थ चरणात आहे आणि शनी जो आहे तो कृतिका मधला आहे. आश्लेषामधला केतू आहे. ही नक्षत्र जरा खराब आहे. आश्लेषातला केतू आहे कर्क राशी, म्हणजे घरामधली स्थिती पण थोडीशी बरोबर नाहीये. शुक्र रेवती चतुर्थ चरण चतुर्थात आहे आणि पंचमात अश्विनी नक्षत्र पडलंय आणि पंचमेश जो आहे तो मंगळ राहुयुक्त आहे. त्याच्यामुळे हा मंगळ राहुयुक्त म्हणजे मंगळ बलवान होऊन राहुयुक्त झालेला आहे. त्याच्यामुळे प्रॉपर्टी विकायला लागली. ते प्रॉपर्टी का विकायला लागली ते हे कारण आहे. आणि ते चतुर्थात रेवती चतुर्थ चरण पडले. आणि हा जो गुरु आहे, जो संततिकारक आणि चतुर्थ गुरु, हा मांदीयुक्त झालाय आणि शनीच्या दृष्टीत आहे. तो पुत्र चिंता, पहिली पुत्राची चिंता. गुरु हा शनीने बिघडलेला आहे. शनी कृतिका नक्षत्रातला शनी, कृतिकेतला शनीने दृष्ट आहे आणि रवी आणि शनीची पण युती आहे इथे. रवी आणि शनी युतीत आहे. तर रवी पंचमात आहे आणि हे संधीमध्ये आहे, कृतिका आणि पंचमेश बिघडलाय. चंद्रकुंडलीकडून बघा पंचमेश कोण आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश 2, 3, 4, 5 चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी कृतिका नक्षत्र. शनी गुरुदृष्ट आहे पण बरोबर नाही. हा कृतिका नक्षत्रात चांगला नाही. कृतिका रेवती चतुर्थ चरण चांगलं नाही आहे. जो राशाधिपती आहे, म्हणजे इथे कुठेतरी बाधा आहे. म्हणजे ही पण कुठेतरी स्पिरिच्युअलिटी, ही ज्योतिषी आहे ऍक्च्युली. ही पण, त्याची आई पण ज्योतिष करते, म्हणजे माहिती आहे तिला. शनीची दृष्टी आहे म्हणून का मॅडम? त्या अष्टम स्थानावर शनीची दृष्टी अष्टमावर आहे, कर्क राशी. त्यामुळे ज्योतिषी आहे. हा, ज्योतिषी आहे. केतू पण आहे ना इथे. आणि गुरु, मेन म्हणजे गुरु वृश्चिकेत आहे. लग्नेश जो गुरु आहे तो वृश्चिक राशीत आहे. म्हणून ज्योतिषासाठी वृश्चिक रास जास्त हे झाली. आणि यांच्या कुटुंबस्थानाचं राहू आहे, म्हणजे पुन्हा तिथेही म्हणजे कुटुंबात आहे ना. हा, तेच ना, कुटुंबस्थान त्याचं पण बिघडलं, याचं पण. म्हणजे पितृदोष आहे ना. हा, पित्रांचा दोष आहे, म्हणजे घरामध्ये त्रास आहे. सप्तमेश बुध अश्विनी नक्षत्रात आहे
हा चांगला नाही. आणि चंद्रबुध मी नेहमी सांगते, हा चंद्रबुध समोरासमोर नसावा. आता हा मानसिकता याची का बिघडणं तर पंचमेशाच्या जे अश्विनी नक्षत्र पडलंय त्याच्या ऑपोजिट चंद्र आहे. हा चंद्रबुध मानसिकता इथे बिघडवेल मुलासाठी. हा गंडमध्ये आहे का मॅडम पहिले? हा नाही. अश्विनीच्या रेवती चतुर्थ चरण आणि अश्विनी हे शुक्र, गंडांतर संधीत आहे. गंडांतर संधी आहे, दोघे युतीत हा, आहेत. दोन्ही युतीत आहे, शुक्र आणि बुध आणि गंडांत संधीत आहे. तर हे पंचमात संधी झाली आहे, तर इथे चांगलं नाही. हे पण मी आता बघते कुंडली, मला बघितली नव्हती पण आता बघते. ह्या मंगळाची दृष्टी परत पंचमावर आहे आणि मंगळ हा बिघडलेला मंगळ आहे, मंगळ बुध. शनीची दृष्टी कुठे आहे? 7, 8 तृतीय स्थानावरती आहे, 1 तृतीय इथे आहे. शनीची दृष्टी गुरुवर आहे, गुरु बिघडलेला आहे. त्या मुलाच्या राशीत तसंच होतं, गुरुवर दृष्टी होती हो, शनीची. गुरुवर परत शनीची दृष्टी. अनुराधा 2 चांगले. कृतिका आश्लेषामधला केतू आहे जो अष्टमात आहे. मांदी ज्येष्ठामधली आहे. आता इथे मांदी जी ज्येष्ठामध्ये आहे तर ज्येष्ठा ऑपोजिट कृतिका झालेला आहे. मांदी ज्येष्ठामध्ये आणि कृतिका ऑपोजिट ज्येष्ठा असं आहे. हे चांगलं नाही. मॅडम त्या मुलाचे आणि हा वडील कोण बरोबर आहे? नाही, मुलाचे वडील बरोबर नाही म्हणा तुम्ही. या बाईचं मंगळ राहू बरोबर आहे, त्याचं सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. मॅडम ते कृतिका अपोजिट ज्येष्ठाचं एक्सप्लेनेशन द्या कृतिका. हा सांगते. आता हे मांदी जी आहे ना ती ज्येष्ठामध्ये आहे. ज्येष्ठाचं तृतीय चरण ही वाईट आहे, कुंभ नवमोश. हा ती ज्येष्ठामध्ये आहे आणि ऑपोजिट शनी कृतिका, हा चांगला नाही. ओके, थँक्यू. आणि हा कृतिकेतला शनीची दृष्टी जिथे जिथे जाईल ना, कारण बिघडलेला शनी हा कृतिकातला. आणि तो कोण आहे तर चंद्रकुंडलीचा पंचमेश आहे. तर पंचमेश होऊन कृतिका नक्षत्रात शनी चांगला नाही, तर इथे स्फोटक थोडासा होणार, तिथे चांगला नाही. आणि पंचम स्थान बिघडलं, अश्विनी नक्षत्र इथे पडलंय, मंगळाची दृष्टी आहे, रेवती संधीमध्ये आलं पंचम स्थान. तर इथे हे असं सगळं म्हणजे डोळे झाकून तुम्ही सांगू शकता इथे मुलाचा प्रॉब्लेम आहे. मॅडम मला विचारायचं की आपण संततीचं जेव्हा म्हणतो ना की चिंता असेल, प्रॉब्लेम असेल, तर मग पहिली संतती किंवा दुसरी ते कसं मग याच्यानं आपलं पहिली सांगता येईल? संतती पंचम स्थान आणि दुसरी संतती ही सप्तम स्थान. तर मला इथे तेच तिथे विचारायचं मिसकॅरेज होतं. पण झालं असणार, कारण एक मिसकॅरेज झालं असणार. कारण इथे बुध आहे ना अश्विनी नक्षत्रातला आहे, एक मिसकॅरेज झालेलं आहे. मग ते कन्सिडर नाही करायचं ना आपण, म्हणजे संतती होऊन नाही जरी नाही, जे एक्सपायर झाली झालं ते असेल हा 1 वर्षात. कन्सिडर नाही करायचं, कारण मंगळाची दृष्टी पण आहे ना. मॅडम बुध पण बिघडलंय, म्हणजे दुसऱ्या संततीबद्दल पण चिंता असतील. बुध जो आहे तो अश्विनी नक्षत्रातला आहे, तो इफेक्ट त्याला पण मिळेल. पण ह्याचा मंगळ चांगला आहे, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही येणार. एक मुलगी गेली असेल, कारण त्याच्या कुंडलीमध्ये शुक्र राहू युती आहे, तृतीयेश जी होती ती मुलगी असेल. चंद्राचा तृतीयेश शुक्र, गुरु हिच्या कुंडलीमध्ये ते भावंडासाठी येते. मॅडम मंगळ राहू एकच असेल तर ते कुठला योग म्हणतात तो? हा अंगारक योग आहे. अंगारक. हा, पण ह्या युतीमध्ये प्रॉपर्टी असते, कारण मकरीचा मंगळ आहे तो, मेष नवमोशातला आहे. प्रॉपर्टी भरपूर राहणार, पण ती कालांतराने जाणार, कारण राहू घालवणार. कारण मग चतुर्थ स्थान पण बघायचं आणि कारकग्रह सोडायचा नाही. तर प्रॉपर्टी झालीये, पण जे नक्षत्र पडलंय इथे ते रेवती चतुर्थ चरण आहे. मॅडम आजच्या लेक्चरची लिंक देणार काय? बघते मी, पाठवते पब्लिक ह्याच्यामध्ये पाठवते. इथे पण शुक्र नवमोश कुंडलीत लग्न वर्गोत्तम आहे. मॅडम रेकॉर्डिंग पाठवलं तर बरं होईल. इथे बघा नवमोशामध्ये तुम्हाला समजतंय ना पण मी काय बडबडते? हो, खूप छान समजते, म्हणून म्हटलं परत जरा बघता येईल 2-3 वेळा. चालेल. इथे बघा पंचमात इथे बुध मंगळ आहे नवमोश कुंडलीमध्ये.
इथे पण बुध मंगळाने खराब झालेला आहे आणि राहूच्या त्रिकोण योगात आहे. हा 9 वाजले ना. त्रिशांश कुंडली बघूया आपण. सप्तमांश कुंडलीमध्ये रवी, मांदी, शुक्र, गुरु, नेपच्यून, मंगळ, गुरु नेपच्यून युती. कन्येचा मंगळ आहे मॅडम, हा, तिकडचा पण पंचमेश. हा जो पंचमेश आहे शुक्र तो रेवती चतुर्थ चरणातला आहे. आणि शनी जो आहे तो बरोबर नाही, युतिकेतला. नक्षत्राने तर पहिल्यांदाच कुंडली बिघडलेली आहे. त्रिशांश लग्न कुंडलीमध्ये बघा शुक्र, राहू, केतू कुटुंब स्थानामध्ये. शुक्र बिघडला इथे. तूळ लग्नाला लग्ने शुक्र, तूळ लग्न आलं आणि इथे मंगळ, गुरु आणि हर्षलाच्या बियर्ड असणं प्रतियोगात. शनीची दृष्टी परत इथे कुटुंब स्थानावर आहे. कुटुंब स्थान इथे पूर्ण बिघडले. जी नक्षत्र आहेत ना तीच काम करतात. हा, नक्षत्र आणि कुंडली बघा. नक्षत्र आणि गती. आता ह्याची गती बघूया. गती नाही बघितली. गुरु वक्री आहे. बुध ताऱ्यात काय आहेत मॅडम? गुरु वक्री आहे ना. हा, वक्री होऊन गुरु प्रॉब्लेम देईल. गुरु 7, बुध 34. बुध हा कमी गतीचा आहे. बुधाची गती जो पंचमात बसलाय तो कमी आहे. मंगळ 29 कमी आहे. म्हणजे मंगळ, एक मिनिट सांगते. मंगळाची गती कमी आहे आणि बुध हा कमी गतीचा आहे. म्हणजे जवळजवळ गुरु वक्री आहे. बुध हा जवळजवळ 7-8 दिवसाने वक्री होईल. रवीच्या पाठी आहे. रवीच्या पाठी आहे म्हणजे मार्गी झालेला आहे. बुध मार्गी झालेला आहे बुध. मॅडम, हॅलो. हा बोला. चतुर्थातला राहू प्रॉपर्टी देतं आणि मग नंतर कालांतराने प्रॉपर्टी काढून घेतं का? चतुर्थातला राहू तुम्हाला घरात राहायला देणार नाही. थोडं कधीतरी घराच्या बाहेर राहू लागेल. राहू नुसता प्रॉपर्टी नाही काढणार. जर मंगळाबरोबर असेल. माईक बंद आणि करा. लग्नेशा बरोबर माईक बंद करा. हा, खरखर खूप येते. आवाज येत नाही. ठीक आहे. काय आणखी प्रॉब्लेम आहे? आणखी काय असेल विचारा जरा. मॅडम, मेषेचा बुध आहे तर तो ह्यांचा सुद्धा विचार करण्याची वृत्ती वेगळी असेल ना. हो, मेषेचा मेषेचा बुध बुध चांगला नाही. मेषेचा बुध असताना मंगळ बलवान, राहू युक्त बिघडलेला आहे. नेहमी मेष राशीचा बुध असताना वर्गोत्तम आहे हा. तर मेषेचा बुध असताना कर्केचा मंगळ चांगला नाही. पण हा मंगळ जो आहे तो बलवान होऊन राहूयुक्त होऊन बिघडलेला आहे. तर तिथे मेषेचा टीका टिप्पणी करणं, हट्टीपणा, चिडचिडेपणा, म्हणजे मंगळ आणि बुध असं करून पण शार्प बुद्धिमत्ता, बोलायला मॅडम हुशार. मॅडम आईची आता दशा महादशा कुठली चालू आहे? कारण आईला पण मेषेचा बुध आहे, समोर चंद्र आहे, मानसिकता हिची पुढे जाऊन खराब होऊ शकते ना. आहेत, झालेलीच आहे ना. केतू चालू आहे वाटतं. केतूची संपली 2019 ला. शुक्र 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 चालू. शुक्र बिघडलेला आहे ना सगळीकडे. तर शुक्राची चालू आहे. शुक्राच्या मध्ये रवीचे असताना 2022 पासून शुक्रामध्ये शुक्र असताना प्रॉब्लेम सुरू झाले. 22-23. आता चंद्र आहे. आता चंद्र आहे. शुक्रामध्ये चंद्र.
मॅडम इथे आपण असं मार्केश आणि बाधकेशचा विचार नाही करायचा का? म्हणजे त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये जेव्हा आपण बघितलं हा तर तेव्हा त्याच्या पत्रिकेमध्ये मार्केश आणि जो बाधकेश आहे तर त्याचा विचार नाही केलेला आहे का? मार्केश करायला हवा. शनी आहे ना हा त्याच्या कुंडलीमध्ये. हो, हा शनी मग तो आणि बुध पण आहे ना, म्हणजे हा हे बुध होतं पण ना, आहे सिंह लग्न होतं, मार्केश. सिंह लग्न होतं ना, हा तर म्हणून बुध आणि शनी होतात. हा अशा वेळेला त्याचा विचार कसा केलेला आहे असं हा विचारायचं होतं. मार्केश म्हणून शनी केतू युक्त झालेला आहे ना, अष्टमात आहे, तो बिघडलेलाच आहे ना. ओके. हा त्या मार्केशाची दृष्टी शुक्रावर आहे आणि बुध पण वृश्चिक मग आहे प्लुटोच्या म्हणून पण युती. असा त्रास असू शकेल का असं? हा नुसतं एकच मार्केश नाही, सगळ्या बाजूने बिघडलं पाहिजे ना ते नक्षत्राने. आता बुध कसा बिघडला? बुध मंगळाच्या दृष्टीने बिघडला, प्लुटोच्या युतीत होता. मॅडम म्हणजे शनिकेतू शुक्र राहू त्या प्रेतशाप योग आहे ना? राशीमध्ये बसले, शुक्र राहू त्याचा अधिपती बुध हा मंगळाने बिघडलेला आहे. आणि तो मारक स्थानामध्ये वगैरे आहे असं पण त्याचा विचार करायचा का? तो चतुर्थात बसलाय ना. नाही, शुक्र राहू त्याच्या पत्रिकेमध्ये जो आहे. शुक्र राहू चांगलेच नाही ना धनस्थानात, हो, कुटुंब आणि स्थानात शुक्र राहू धनस्थानात चांगले नाही. आणि मारक स्थानात बसलेले आहेत, त्याच्यामुळे तसा पण विचार करायचा का असं विचारतंय. हा म्हणजे मारक स्थानात बसलाय म्हणून पण करू शकता, पण मार्केश आणि त्या दशेला आणि याला तो दशा जर समजा आली तर शुक्र सेकंड हाऊस म्हणून आता तुम्ही सांगू शकता की मार्केशाची दशा लागली. शुक्राची अंतर्दशा आहे ना, हा शुक्र सेकंड हाऊस मध्ये, तर मारक हो स्थान तिथे ऑपरेट झालं. हो हा मग तिथे शुक्राची अंतर्दशा मार्केश मारक स्थान म्हणून तिथे थोडस त्रास जाईल. मॅडम मॅडम इथे इथे त्याच्या शनिकेतू पत्रिकेमध्ये मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र राहू नसून फक्त राहू असतात तर एवढा त्रास झाला नसता का? नाही, मग कन्येचा राहू असला असता. पण तो राहू मग कुठल्या नक्षत्रात आहे कन्या राशीत, तिथे हा तो प्रॉब्लेम झाला असता. मग तशी कन्या अच्छा राशीतली चित्रा नक्षत्र थोडस त्रासदायक आहे. अच्छा. आणि स्वाती ठीक आहे. सातेश्वर नक्षत्रातच असता ना तो असतात. मॅडम इथे शनिकेतू प्रेतशाप योगही झालाय ना? शनी केतू काय? प्रेतशाप योग. हा प्रेतशाप योगच बोलतात ना त्याला. हा बरोबर आहे, शनी केतू प्रेतशाप योग आहे. शुक्र राहू जामित्री योग आहे. मॅडम मग या शनी केतू प्रेतशाप योगाला काही उपाय असतात का, रेमेडीज असतात? उपाय शनीचा जप, केतूचं दान. अच्छा. ठीक आहे, बंद हे करू. मॅडम केतूचं दान काय हो? केतूचं दान बघा, एकतर कावळ्याला गाठ्या घालायच्या खायला, केतूचा मंत्र म्हणायचा आणि त्याला मुठीमध्ये गाठ्या ठेवायच्या आणि त्या गाठ्या त्याला खायला घालायच्या. ते 108 असं मॅडम मी असं ऐकलं की टोकदार वस्तू दान करतात, असं मी ऐकलं होतं, नथ वगैरे याच्यामध्ये मंदिरात. ते असं मी आणि केतूला पूर्ण सरेंडर व्हावं लागतं, साष्टांग नमस्कार घालायचा. हा ते तर साष्टांग नमस्कार घातलेलं केतूला आवडतं. हो, त्यागच केतूचं म्हणजे दान कुत्र्याला त्यागून. चपाती वगैरे बरेच आहे केतूचं दान. मॅडम हे कावळ्याला जी गाठी आहे, गाठी या नमकीन का गोडवाल्या? गाठी अशा फरसांच्या असतात ना, ते आपण जप अच्छा, म्हणजे नमकीन म्हणतानाच. वाल्या ना, हा नमकीन वाल्याच. नमकीनवाल्या. हा ते ओके. कुठल्याला पण मिळतात, खूप गर्दी असते गाठ्या घ्यायला. ते कावळ्यांच्या गाठ्या पण मिळतात आणि अशा घालायच्या असतील तर चांगल्या त्या पण घाल. पण म्हणजे गाठियाचा तो हे केतूचा मंत्र म्हणतानाच कावळे येतात खूप. अच्छा मॅडम मॅडम केतूसाठी कुत्र्याला बिस्किट वगैरे पण खाऊ घालतात का? हा चपाती तेल लावलेली वगैरे. एक मुलगी आमच्याकडे हो बिस्किट एक पण मुलगी घालतात. नेहमी रेग्युलर ती बिस्किट खाऊ घालते कुत्र्यांना. मॅडम एकदा चित्रा नक्षत्राचं सांगा ना, की चित्रामध्ये असलं की चांगलं नाही म्हणालात तर काय इफेक्ट देतो?
चित्रा नक्षत्र थोडस म्हणजे राक्षसगणी नक्षत्राकडे आहे, त्याचा केंद्रयोग प्रतियोग झाला पाहिजे तर मग थोडस परिणाम करेल तिकडे. पण चित्र आहे चांगलं, कलेसाठी चांगलं नक्षत्र आहे ते. पण असं चित्रा नक्षत्र हे थोडस म्हणजे रोहिणी नक्षत्र घरातली राणी आणि चित्रा ही मॉल मधली राणी असं आहे. म्हणजे मॉलमध्ये फिरणारी, खर्च करणारी, तिच्या चित्राच्या भुवया जाड्या असतात, चित्राचं सौंदर्य चांगलं असतं. पण थोडस चित्र पण खूप सुंदर असतात चित्रावाल्या. एका ओळखीच्या स्त्रीची आहे चित्रामध्ये चंद्र आहे. तिच्या काही कारणाने सासूबरोबर भांडण झाल्यामुळे नवऱ्यापासून वेगळी राहते. पण नवऱ्याला जेव्हा जेव्हा भेटायला जाते ना, तेव्हा ती त्याच्याकडून गिफ्ट मागते. हा बरोबर आहे. हॉटेलमध्ये जाते जास्त तर त्याच्याबरोबर. नाही, म्हणजे मॉलमध्ये फिरणं, म्हणजे रोहिणीवाली कशी म्हणेल की जर 500 रुपयाची साडी आणली, कारण पृथ्वी तत्व आहे ना रोहिणी, तर तिथे 500ची साडी 1000ची देत असेल पैसे तर ती 500चीच आणणार आणि 500 बाजूला ठेवेल. पण चित्रा जे आहे ते नवऱ्याचं कार्ड, म्हणजे ते सगळं वापरून ते खलास, एटीएम कार्ड वगैरे सगळं वापरून. तिचं डिवोर्सची केस पण चालू आहे, पण तरी पण ती त्याला भेटायला जाते. मुलीसाठी तो पैसे पण देतो, ते कोर्टाने सांगितल्याप्रमाणे. ती 1 नाईट स्टे करते आणि त्याच्याकडून मग मोबाईल घे, महागडी पर्स घे, असं करते. बरोबर आहे. चित्र आहे तसं. मॅडम, येणाऱ्या सिरीज मध्ये आपलं भर कशावर असणार? 2 तारखेपासून 2 तारखेपासून क्लास चालू होईल. त्यात भर कशावर असणार? ते कोणता कशावर विषय भेटेल? घेणार, आपण कोणता ती विषय घेणार नेहमीच्या असं? ज्या कुंडल्या येतील त्यावेळी मिक्स कुंडल्या, मिक्स. ओके. कुंडल्या, सगळ्या प्रकारच्या कुंडल्या. चालेल. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू, छान झालं. मॅडम, हे जे तुम्ही आता सांगितलं ना चित्राचं, पण ते चरणावर असेल की सगळ्याच चित्राचे चरण, सगळे चरण? नाही, चतुर्थ चरण वाईट आहे. चतुर्थ चरण वृश्चिक नवमोश आहे, दरिद्र्यांश आहे. तुम्ही जे सांगितलं ना मला, ते माझं पण चित्र नक्षत्र आहे, पण मला हे काही सगळ्या गोष्टी नाही आहेत माझ्या, म्हणून मग त्याच्यासाठी आहे ना, कुठे पडलंय ते नक्षत्र आणि कोणाच्या केंद्रात प्रतियोगात आहे त्यावरती बघायला लागेल. जर शुक्रासारखा ग्रह चित्रा चतुर्थ चरणात आहे आणि व्ययस्थानात आहे तर ती भरपूर खर्च करेल, भरपूर. म्हणजे ते कुठे पडलंय त्याच्यावरती जास्त आहे. अच्छा, ठीक आहे. थँक्यू मॅडम. हो मॅडम, बरोबर. मग त्यासाठी तुमचं लग्न, तुमचा राशीचा अधिपती, मग तो पृथ्वी तत्वात ग्रह आहे का, एखादा ग्रह मकरेचा शनी आहे का? मकरेचा शनी असेल तर कंजूसच असणार ना, मकरेतले ग्रह पृथ्वी तत्व आहे ना ते. मग त्यावेळेला ते चित्र असलं तरी ते खरेदी नाही करणार. असे ते कॉम्बिनेशन आहे, एकाच पद्धतीने नाही चालू शकत. तेच म्हटलं. मॅडम, रोहिणीचा शुक्र? रोहिणीचा शुक्र चांगला कलेला, खूप सुंदर सौंदर्य आहे रोहिणीच्या शुक्र. खर्चाला पण चांगला आहे, पण पृथ्वी तत्व आहे, ती सांभाळूनच करणार. पण मॅडम, पंचमामध्ये ज्येष्ठ नक्षत्र आलं तर संतती व्यंग, म्हणजे संततीला व्यंग असतं का? नाही, असं काही नाहीये. नुसतं ज्येष्ठ आहे म्हणून आहे. त्याच्या ऑपोजिट कृतिका आहे का? मघा आहे. मघा आहे का? मघा आहे. मग ते थोडस मघा केंद्रयोग ज्येष्ठ आहे. मग त्रासदायक आहे. अच्छा, मंद बुद्धीचा संतती आहे असं वाटतंय. मॅडम, ती कुंडली, ती मुलगी आहे ना, मला सांगत नाही संत हे आहेत, म्हणजे काय दोष सांगा मला. काय 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 त्या मुलामध्ये काय दोष आहे ते सांगा. हा बरोबर. ऑटिस्टिक असेल, ऑटिस्टिक असू शकतो. हा, बहुतेक तसं असणार आहे. मॅडम, आजच्या लेक्चरची लिंक बुध बघायचा आणि गुरु बघायचा ऑटिस्टिक. ठीक आहे. आजच्या लेक्चरची लिंक द्या. काय आजच्या लेक्चरची लिंक द्या. आजचं लेक्चर मी इथे पाठवते, थँक्यू, छान झालं लेक्चर, मस्त झालं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. खूप छान झाला. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम.